इथे मी गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात आपल्याला 4 ते 5 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे. साजूक तूप वापरायचं आहे. आता तूप व्यवस्थित वितळलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 वाटी नाचणीचं पीठ वापरलं आहे. आपल्या घरातली कुठल्याही वाटीचं माप आपण इथे घेऊ शकतो. तर हे 1.5 वाटी मी नाचणीचं पीठ वापरलं. आता हे जे पीठ आहे आपल्याला तुपामध्ये मध्यम गॅसवरती चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता आवश्यकता वाटत असेल तर पुन्हा आपण याच्यात थोडंसं तूप टाकायचं. आता 2 चमचे तूप टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे मी छान भाजून घेते. तर हे 1.5 वाटी पीठ भाजायला कमीत कमी 8 ते 10 मिनिटं लागतात. आता हे पीठ छान भाजून झालंय. आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ थोडं थंड होऊ देणार आहे. तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवून घेऊ. गुळाचा पाक बनवण्यासाठी गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं. त्यात 1.5 वाटी गूळ घेतलाय. हा गूळ मी छान किसून घेतलाय. तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. 1.5 वाटी गुळासाठी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचंय. आता आपल्याला याचा छान पाक बनवून घ्यायचा आहे. अगदी एकतारी असा पाक बनवायचा नाहीये, पण थोडासा घट्ट असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर मध्यम गॅसवरती आता मी हा गूळ पूर्णपणे आधी वितळून घेणार आहे. हे पहा, गूळ अगदी व्यवस्थित वितळला आहे. गुळाचा पाक बनवताना सुद्धा हे सतत ढवळत राहायचं, म्हणजे हा जो पाक आहे हा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल. आता गूळ वितळल्यानंतर आपल्याला पुन्हा हा पाक 2-3 मिनिटं चांगला उकळू द्यायचा आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपला हा जो गुळाचा पाक आहे हा छान उकळलेला आहे. थोडासा घट्ट वाटतोय आणि त्याला छान फेस येतोय. आता चमच्यात हा थोडासा गुळाचा पाक घेतला आणि तो अशा पद्धतीने बोटाला लावून पाहिला. हे पहा, एक तार अशी तयार होत नाहीये, पण अगदी बारीकशी तार याची तुटते. तर आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचा पाक हवा आहे. याच्यापेक्षा घट्ट करू नका, नाहीतर लाडू कडक होतील. आता आपला पाक सुद्धा तयार आहे आणि नाचणीचं जे पीठ होतं ते पण आता छान थंड झालंय. आता हा जो गुळाचा पाक आहे हा आपल्याला ह्या पिठात टाकून घ्यायचा आहे. तर गुळाचा पाक चाळून टाकायचा, म्हणजे त्याच्यात काही कचरा वगैरे असेल तर तो चाळला जाईल. आणि सुरुवातीला फक्त अर्धाच पाक ह्या पिठात टाकायचा, अर्धा त्या भांड्यातच शिल्लक ठेवायचा आहे. आता हे पहा, हे सगळं मी चांगलं एकजीव करून घेते. जरी आता हे आपल्याला पातळ वाटत असेल तरी सुद्धा हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळा पाक शोषून घेतं आणि थोड्या वेळाने हे तुम्हाला अगदी कोरडं असं वाटायला लागेल. तर हे मी आता छान एकजीव करून घेते. कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाही आहे, हे आपण बाजूला उतरवून घेतलेले आहे. आता हे पहा, हे सगळं छान एकजीव झालं आहे. गुळाचा पाक आता ह्या पिठाने चांगला शोषून घेतला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यात काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. तर मी इथे काजू आणि बदामाचे काप करून टाकून घेतले. तुम्ही याच्याऐवजी किंवा ह्यासोबतच मनुके असतील मनुके टाकू शकतात, किंवा भाजलेल्या तिळीची पावडर, भाजलेल्या शेंगदाण्यांची पावडर हे सुद्धा इथे वापरू शकतात. आता बदामाचे काप टाकल्यानंतर हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर फ्लेवरसाठी याच्यात मी विलायची पावडर टाकून घेतली, साधारण अर्धा ते 1 चमचा. हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकतायत हे किती कोरडं वाटतंय. आता पुन्हा आपला जो अर्धा पाक शिल्लक होता भांड्यात तो सगळा आता याच्यात टाकून द्यायचा आहे. तर 1.5 कप जे नाचणीचं पीठ आहे त्याच्यासाठी 1.5 कप गुळाचा पाक अगदी परफेक्ट प्रमाण होतं आणि अर्धी वाटी तूप. आता हे सगळं मी छान एकजीव करून घेतलंय. मिश्रण थोडंसं कोमट आहे. हे मिश्रण कोमट असतानाच पटापट याचे लाडू वळून घ्यायचे, नाहीतर मग हे जर कडक व्हायला लागलं तर लाडू वळायला आपल्याला फार वेळ लागतो. तर हे पहा, आता मी याचे छान लाडू वळून घेते. तर आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे मोठे लाडू आपण वळू शकतो, पण मुलांना अगदी चॉकलेटसारखं हे वाटायला पाहिजे यासाठी मी असे छोटे छोटे लाडू याचे वळून घेते. ह्या लाडूंची रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा आणि ते कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा. इथे एका बाउलमध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलं. घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात. मेजरिंग कपने 1 कप नाचणीचं पीठ घेतलं. त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली. तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते. आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे. रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो. आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे. तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं. आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं करत पाणी टाकायचं. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं. हे एकजीव करून घ्यायचं. पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं.
तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत, मी हे जर चमच्यात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे. तर इथे आपलं मिश्रण तयार आहे. हे 10 मिनिटं झाकून ठेवू. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते. कांद्याच्या साहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं. तवा अगदी हलका गरम आहे, खूप जास्त गरम केलेला नाही आहे. तव्याला तेल लावून झालं की त्यावरती 2 चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे. वरून पुन्हा 1-2 चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे. तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम ह्या डोस्याच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे. अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर डोसा भाजून झालेला आहे. आता हा डोसा आपल्याला, तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात, पण तशी काही आवश्यकता पडत नाही. एका बाजूने भाजला तरी पुरे होतो. जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे. आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त 1 ते 2 मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा. खूप जास्त वेळ भाजायचा नाही, नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो. तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा, म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो. आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या. तर हे पहा, अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते. आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झालाय. नाचणीची कुकीज बनवण्यासाठी कढई इथे प्रीहीट करायला ठेवली आहे. आता एका चाळणीमध्ये 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलंय. त्यात अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेतली आणि 2-3 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेतलं. त्यासोबतच पाव चमचे बेकिंग पावडर टाकून घेतली आणि 2 चमचे कोका पावडर टाकून घेतली. आता हे सगळं छान चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे. वितळून घेतलेलं हे तूप आहे. तूप टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचं आहे. आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे. हा डो तयार करत असताना आपल्याला हे मळायचं नाही आहे, फक्त हे एकजीव करत जायचं आहे. आता याच्यात आवश्यकतेप्रमाणे मी दूध टाकून घेतलं आहे. म्हणजे साधारण 2 चमचे एवढं मी दूध टाकून घेतलं आहे. दूध टाकल्यानंतर ह्याचा छान सॉफ्ट असा डो तयार करून घेतला आहे. आता आपल्याला याचे बिस्किटं तयार करून घ्यायचे. त्यासाठी एक छोटासा गोळा घेतला आणि तो हातावरती छान त्याचा बिस्किटाचा आकार तयार करून घेतला. या पद्धतीने पेढ्यासारखा हा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता याला सुद्धा आपण डिझाईनसाठी काट्या चमच्याने या पद्धतीने आपल्याला हवे त्या आकाराचे किंवा हव्या त्या डिझाईनमध्ये हे कुकीज तयार करून घ्यायचे. एका ताटलीला तूप लावून घेतलंय. तूप लावल्यानंतर त्यावर हे तयार केलेले कुकीज ठेवले. आता कढई प्रीहीट झाल्यानंतर त्यावरती हे कुकीज ठेवलेली डिश ठेवली. वरून एखादं ताट झाकायचं आणि 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर हे कुकीज बेक करून घ्यायचे. 15 मिनिटानंतर कुकीज छान बेक झालेले आहेत. थंड झाल्यानंतरच हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले जे पौष्टिक कुकीज तयार झालेत.